नाशिक शहरात अंमली पदार्थाविरोधात नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर भूमिका घेतली असून शहरातील ड्रग्ज विक्रेते आणि तस्करांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। त्याच पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी संशयास्पद हालचाली करणारी एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी स्विफ्ट कार पोलिसांच्या नजरेस पडली। पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून वाहन अडवत तिघांना ताब्यात घेतले। पोलिसांनी वाहन आणि आरोपीची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एमडी अर्थात मॅपेड्रॉन हा घातक अंमली पदार्थ आढळून आला। याशिवाय 2 पितळी फायरिंग सदृश्य वस्तू आणि सुमारे 3 लाख रुपयांची स्विफ्ट कार असा एकूण 3,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये अक्षय बोडके, साहिल सोनवणे आणि नितीन गुंजाळ यांचा समावेश आहे। हे तिघेही नाशिक आणि निफाड परिसरातील रहिवासी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपीकडील अंमली पदार्थाचा साठा कुठून आणला गेला, तो कोणाला विकला जाणार होता, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा आता पोलीस कसून तपास करत आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे। दरम्यान नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई अडकत असताना पंचवटी पोलिसांच्या या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांना मोठा इशारा मिळाला आहे। मात्र जप्त झालेल्या अंमली पदार्थाचा पुरवठा नेमका कोण करत होता आणि या साखळीतील मोठे मासे कोण आहेत, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। वृत्त संकलन विभाग, पंचवटी, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।